जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन चॅनलमध्ये. आता तुम्ही आज जे हे मिनी डोसे बघत आहात हे आहे मुरमुऱ्यापासून बनवलेले मी. अतिशय झटपट सकाळी जर घाईच्या वेळेमध्ये काही नाश्त्यामध्ये झटपट बनवायचं असेल तर खूप छान प्रकारचा नाश्ता आहे मुरमुऱ्यापासून बनवलेला. तो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मस्त अशी कमेंट देखील करा. बघू शकता काय मस्त असे मिनी डोसे लुसलुशीत आपले तयार झालेले आहेत. टोमॅटो केचपसोबत किंवा दहीसोबत आपण एन्जॉय करू शकतो. तर त्यासाठी मी इथे 2 वाटी साधारण आपली मुरमुरे घेतलेले आहे. पटकन तयार होते, फारसा वेळ नाही लागत त्याला. परत त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे रवा वापरलेला आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. रवा गव्हाचं पीठ मुरमुरे खूप पौष्टिक आहे. त्याच्यासोबतच एक हिरवी मिरची मी कट करून वापरलेली आहे. 2-3 लसणाच्या पाकळ्या वापरलेल्या आहे. खूप छान याने टेस्ट येते. सोबतच थोडंसं जिरंसुद्धा टाकायचं म्हणजे त्याला टेस्ट खूप छान येते. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि सोबतच याच्यामध्ये मी ताक वापरलेलं आहे 1 वाटी. जर तुम्ही ताक नसेल तर दही वापरू शकता. तर मी इथे 1 वाटी ताक आणि 1 वाटी पाणी वापरलं आणि याला मस्त असं बारीक पेस्ट याची मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. अगदी झटपट तयार होतो. मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल किंवा छोट्या मोठ्या बुकेसाठी जरी बनवायचं असेल तर खूप छान लागते. आता याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला अजून थोडीशी जाळी येण्यासाठी मी इथे थोडंसं अगदी किंचितसा इथे मी खाण्याचा सोडा वापरलेला आहे. नाही वापरला तरीही चालेल, खूप छान होतात तसेही. फक्त हा डोसा जो आहे थोडा क्रिस्पी होत नाही, थोडा मऊ घावण्यासारखा होतो. तर मी इथे नॉनस्टिकी पॅनला थोडंसं ऑइल ग्रीस केलेलं आहे. ऑइल ग्रीस केल्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने आपण जे बॅटर तयार केलं होतं ते बॅटर सगळं त्याच्यामध्ये टाकून द्यायचं. तवा अतिशय थंडा पाहिजे. थंड्या तव्यावरच हे बनतील, नाही तर एकदम त्याला चिटकून जातील. त्याच्यामुळे थंडा असला तवा तेव्हाच टाकून घ्या आणि दुसऱ्या वेळेस टाकताना तेल आणि पाण्याचा शिपका द्यायचा, नंतरच दुसरा आपण टाकायचा. तर अशा पद्धतीने मी त्याला पसरवत घेतलं. थोडंसं वरतून लाल तिखट टाकलेलं आहे किंवा कांदा लसूण मसाला टाकला तरीही चालेल, खूप मस्त टेस्ट येते. आणि त्याला खालून परत थोडंसं ऑइल मी सोडत आहे. नाही टाकलं तरीही चालेल, जर तुम्हाला कमी ऑइलचा खायचा असेल तरीही चालतं. अशा पद्धतीने थोडेसे त्याला कड्या सोडायच्या आणि इथे आपला हा मिनी डोसा तयार झालेला आहे. काय मस्त दिसत आहे. खायला गरम गरम तितकाच छान लागतो. तर मी पहिल्या डोस्याला थोडंसं तिखट लावलं होतं, दुसऱ्या डोस्याला मी वरतून थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केली. याच्यामध्ये तुम्ही काही व्हेजिटेबल समजा पालेभाज्या ॲड केला तर अजूनच छान होईल. अशा पद्धतीने मी बाकीचे सुद्धा बनवून घेतले. कोथिंबीर लावल्याने त्याची अजून टेस्ट वाढलेली आहे. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि किती सोपी आहे. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तुम्हाला पालटूनसुद्धा दाखवते, बघू शकता किती छान झालेलं आहे. थँक्यू. बाय. जय श्रीकृष्ण.